नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅम्पियन्स ऑफ टाइम अर्थात सिटी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आगामी पोलीस भरती तसेच सर्व प्रकारच्या सरळ सेवेच्या जीके जीएसच्या प्रश्नाच्या तयारीकरिता आपण हा माध्यम या त्या ठिकाणी उभारलेला आहे। तर आजच्या सेशनमध्ये पहिला प्रश्न पाहूया। शिवकालीन इतिहासामधील हा आपला पहिला प्रश्न राहील, शिवाजी महाराजांच्या काळात कोणते नाणे होते? नाणे म्हणजे चलन, बरोबर का? तर आपल्याला याचं उत्तर जर येत असेल तर सांगायचं आहे। तर त्यांच्या काळात होन हे जे होतं सोन्याचं होतं, बघा हे सोन्याचं नाणं होतं आणि शिवराई हे तांब्याचं होतं। लक्षात कसं ठेवायचं आहे आपल्याला पहा, होन सोनं हे सोन्याचं नाणं होतं आणि शिवराई तांब्याचं होतं। तर दुसरा प्रश्न पाहूया, पुरंदरचा तह कोणामध्ये झाला? बरोबर का? पुरंदरचा जो तह झाला छत्रपती शिवाजी महाराज, बघा शिवाजी महाराज आणि मुघल जो सेनापती होता मिर्झा राजे जयसिंग, काय म्हणणार आहोत आपण? मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये झाला होता, बरोबर का? मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराजांमध्ये। आता तिसरा प्रश्न जर त्या ठिकाणी आपल्याला विचारला, पुरंदरच्या तहामध्ये, पहा इथेच याला तिसरा प्रश्न करू आपण, या तहामध्ये किती किल्ले दिले होते? तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे 23 किल्ले ह्या तहामध्ये 23 किल्ले देण्यात आले होते, बरोबर का? मग तत्कालीन परिस्थितीमध्ये पुरंदरच्या तहामध्ये शिवाजी महाराज यांनी 23 किल्ले दिले होते। पुढचा प्रश्न विचारतील जर आपल्याला विचारलं, तर पुरंदरच्या किल्ल्यावर कोणत्या राजाचा जन्म झाला होता? पहा, पुरंदरचा जो आपला किल्ला आहे इथे कोणत्या राजाचा जन्म झाला होता असं विचारतील आपल्याला, तर छत्रपती काय म्हणणार आहोत आपण? संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदरच्या किल्ल्यावर त्या ठिकाणी कोणत्या तारखेला झाला असं जरी विचारतील आपल्याला, तर 16 मे त्या ठिकाणी आपण काय सांगणार आहोत? 16 मे 1657 ही तारीख तुम्हाला या ठिकाणी नोट करायची आहे। आपला हा चौथा प्रश्न त्या ठिकाणी होणार आहे। किती? 1657 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय लिहिणार आहोत आपण? 14 मे 1657 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा पुरंदरच्या किल्ल्यावर त्या ठिकाणी जन्म झाला होता, आपल्याला सांगता आलं पाहिजे। थोडं त्या ठिकाणी परफेक्ट जी तारीख आहे 14 मे 1657। पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण, प्रति शिवाजी कोणाला म्हणायचे? बघा आपला पाचवा प्रश्न या ठिकाणी प्रति, बघा आपण या ठिकाणी प्रश्न घेतो आहोत, प्रति शिवाजी महाराज। पहा, प्रति शिवाजी म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे। म्हणजे शिवाजी महाराजांसारखा दिसणारा, त्यांच्यासारखी प्रतिमा असणारा जो सेनापती होता त्याला काय म्हणायचे? प्रति शिवाजी। मग कोणाला म्हणायचे? तर हे तुम्हाला त्या ठिकाणी आलं पाहिजे। नेतोजी पालकर, काय उत्तर राहील आपलं? नेतोजी पालकर यांना प्रति शिवाजी असं म्हणल्या जायचं। त्यांना कोणती पदवी होती? तर सरनौबत। काय म्हणणार आहोत आपण? नेतोजी पालकर यांना सरनौबत असं सुद्धा म्हणायचे, हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं आहे, बरोबर का? याचा पुढील प्रश्न पाहू आपण, मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? बरोबर का? किंवा आपण सरळ या ठिकाणी घेऊ शकतो, शिवाजी महाराजांच्या काळात, म्हणजे काय स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात पहिले आरमार प्रमुख, पहा इथंच घेऊ आपण याला, पहिले आरमार प्रमुख, पहा पहिले आरमार प्रमुख
कोण होते असं जर आपल्याला त्या ठिकाणी विचारल्यास उत्तर आपल्याला येणं गरजेचं आहे. कान्होजी आंग्रे. उत्तर काय राहील विद्यार्थी मित्रांनो? कान्होजी आंग्रे हे मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख होते. बरोबर का? मग विचारतील तुम्हाला यांना कोणती पदवी होती? बरोबर का? प्रश्न विचारतील आरमाराच्या प्रमुखाला, बरोबर, आरमाराच्या प्रमुखांना काय म्हणत? तर त्यांना सरखेल असं म्हटलं जायचं. म्हणून याच्या आधी आपण कान्होजी आंग्रेंचं जे नाव आहे त्यांना आपण सरखेल कान्होजी आंग्रे असं सुद्धा म्हणू शकतो. हे आपल्या या ठिकाणी उत्तर राहील. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा सेशन आवडत असेल, तुमच्या परीक्षेचा उपयोगी तुम्हाला वाटत असेल, तर आपला हा सेशन आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीच्या जीके जीएसच्या संदर्भात महत्त्वाचे प्रश्न आणि अपडेट तुमच्या पर्यंत पोहोचत राहील. अपेक्षा करतो की आजचा सेशन तुम्हाला आवडला असेल. तर ह्या सेशनमध्ये एवढंच. थांबूया इथेच. धन्यवाद.